जगातल्या कोणत्याही योग, ध्यान, धारणा वगैरे कठीण कठीण शब्द वापरणाऱ्या कुठल्याही महापंडिताला विचारा, असा अनुभव तुला आलाय का? एका विद्यापीठातल्या मराठीच्या प्राध्यापकांच्या बरोबर मी डायस शेअर करत होतो, काहीतरी संत साहित्याचं सेमिनार होतं, आणि ते असं म्हणाले. त्यांनी ह्याचा अन्वय अर्थ कसा लावला, म्हणजे कधी कधी असं वाटतं की माणसाने फार शिकू नये, त्याच्यापेक्षा शहाणं व्हावं, आणि शिक्षणाने शहाणं होतं तसं काही नाही. त्यांनी भाषण केलं 10 मिनिटं, कसा शोषण होत होतं. म्हणजे नामदेवांच्या सारख्या घरी सुद्धा जनाबाईला सकाळी 2 घास खायला मिळत नव्हतं, आणि उपवाशी उन्हातानात इतक्या लांब, काही लांब बीम नाही, त्यांना पंढरपूर माहितीच नव्हतं. नामदेवांचं मंदिर आणि चंद्रभागा इतकी जवळ आहे, पण त्यांना ते रंगवायचं होतं, आणि विद्रोह. मग ते म्हणाले की किती अन्याय आहे. आणि विठ्ठल म्हणजे काय, तो विठ्ठल नाही, कोणीतरी विठ्ठल म्हणजे नामदेवांच्याकडे काम करणाराच माणूस असेल. तो म्हणाला, कुठे चालली माय एकटी, मी येतो तुला मदत करायला. ठीक आहे. मग मी विचारलं की किती वर्ष शिकवताय आपण? ते म्हणाले, आता ॲट द वर्ज ऑफ रिटायरमेंट, मी आता रिटायर होणार. 3 PhD मिळवल्यात, 2 साहित्य, संत साहित्यावर मिळवले. मी म्हटलं की संशोधन करून सुद्धा खून दरोडे घालता येतात हे तुमच्याकडे बघून कळलं मला. मग आता मला अवसरच होता, मी अध्यक्ष होतो. मी म्हटलं, ह्या प्राध्यापकांच्या हाताखाली जितके शिकले असतील त्यांचं आयुष्य वाया गेलं. कारण काय, हे संत साहित्याचं संशोधन करू शकतात, पण संत साहित्यातलं मर्म ह्यांच्या बाप जन्मात ह्यांना भेटणार नाही. त्याचं कारण असं की जनाबाई ते धुवायला गेलीच नाही आहे तिकडे. जनाबाई म्हणते की धुणे घेऊन काखेसी जनी जाय उपवासी, मागे विठ्ठल धावला म्हणे का टाकिले मला. हा योगातला अनुभव आहे की आसक्ती, मोह, माया, ममता, ईर्ष्या, द्वेष, ईषणा या सगळ्यांनी वस्त्र मलिन होतात, तेव्हा ती प्रदर्शित करायची नाही. काखेत मारण म्हणजे काय केलं, कंट्रोल ओव्हर इट. ती उपवासी आहे म्हणजे तिने इंद्रिय संयमन केलेलं आहे. आणि मागे विठ्ठल धावला म्हणजे काय, तर या उपासनेच्या पाठीमागे विठ्ठल याचा अर्थच ती चैतन्य मूर्ती, तो महायोग तिच्या पाठीमागे आला, आणि ती धुणधूत होती. हा साधकाचा कर्तृत्वाचा विषय आहे, पण ते धुतलेलं धुणं पूर्णपणाने आसक्तीरहित होणं म्हणजे वाळणं, हे कधी शक्य होतं, जेव्हा परमात्मा स्वतःच्या हाताने ते वाळत घालतो. हा योगाचा अनुभव आहे. त्यामुळं संत साहित्यावर PhD वगैरे केली आहे, एवढ्या भांडवलावर कोणी बोलत असेल तर तुम्ही त्याचं जरा काळजीपूर्वकच ऐकत चाला, आणि मराठीच्या प्राध्यापकाचं तर जास्त काळजीपूर्वक ऐकत चाला. एका बँकेच्या अहवाल प्रकाशनाला बोलवलं. असल्या कार्यक्रमापलीकडे बँकेशी माझा कधी संबंध येत नाही, पण तो अहवाल बघितल्यावर माझं तळपायाची आग मस्तकाला गेली. मी त्यांना म्हटलं की मुखपृष्ठ कोणी केलं? ते म्हणाले की आमच्याकडे एक सिनियर ऑफिसर आहे, बेस्ट आर्टिस्ट आहेत ते. तेव्हा AI नव्हतं इतकं. त्यांनी काय केलं होतं, मुखपृष्ठावर बँकेच्या त्या अहवालाचा तो ग्राफ असतो. मग इतके डिपॉझिट होते, इतके सदस्य होते, मग इतके झाल्या, मग इतके लोन्स आहेत, इतके अमकाय धमकाय जे काही आहे, आणि ते कसं वरती गेलं आहे. तर हे छान होतं. त्याच्या खाली एक ओळ लिहिली होती, इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावर. मग ते म्हणाले, बेस्ट आर्टिस्ट आहे, तुमच्या हातून सत्कार करायचा. मी म्हटलं की नका करू, म्हणजे तो समोर आला ना तर मी त्याचे कपडे फाडेन. तर मग काय झालं, त्यांना वाटलं प्रिंटिंग मिस्टेक आहे का. मी म्हटलं नंतर आपण चहा पिताना त्यांना बोलवून घेऊ. ते आले. मी त्यांना म्हटलं हे कोणी केलं? त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. हे पाप बहुतेक मिळूनच केलं जातं. तर मी म्हटलं ही ओळ कशातून काढली? ते म्हणे ते काहीतरी ज्ञानेश्वरांच्या गाण्यातली आहे. म्हणजे तर मी त्याला वरनं फेकायलाच पाहिजे होतं. ज्ञानेश्वर का गाणी लिहित होते.
मग त्यातल्या त्यात एक बरा होता, त्यांनी MCOMही केलं होतं आणि MAही केलं होतं मराठीत. मग तो म्हणाला, एवढंसं रोप होतं, इतकं भांडवल होतं, इतके सदस्य होते, त्याचा वेलू गगनावरी गेला. मी म्हटलं, तुला कळतं का रे काही? इवलेचं रोप कुठे आहे? द्वारी लावलंय, ते द्वार कुठे आहे? ते गगनावरी गेलं म्हणजे कुठे गेलं? ते गगन कुठे आहे? तो म्हणाला, मला काय? मी म्हटलं, MA मराठी आहे ना, आता गोल्ड मेडल मिळालं असं म्हणू नको, नाही तर सोन्यावरचा विश्वास जाईल माझा. तर म्हटलं की आपला देह आहे ना, त्याच्यामध्ये दारं सांगितली आहेत, दशद्वार. त्यातलं एक द्वार आहे मूलचक्राजवळ, ज्याला गुदस्थान म्हणतो. त्या दारामध्ये एक एवढंसं रोप लावलंय, ते आहे कुंडलिनी. आणि साधनेनं, हठयोगाच्या माध्यमातून ते एवढंसं रोप वेलू गेला. आता वेलू का म्हटलं तर मणक्याला वेटोळे घालत ती कुंडलिनी चिदाकाशात येते. ते आकाशावरी गेलं. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी अशी आला. वन्स व्हाईलचा अनुभव नाही आहे, इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. एकदा ती कुंडलिनी जागृत झाली आणि आकाशात गेली म्हणजे चिदाकाश गेली, जिथे शिवस्थान आहे तिथे गेली. तिथे एका चक्राला धक्का देऊन एक अमृत बिंदू स्त्रवला, तर त्याचा आनंद सतत आहे, वर्धिष्णू आहे. छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेसारखा. वर्धिष्णूर विश्ववंदिता. महाराष्ट्र वंदिता नाही म्हटले शिवाजी महाराज, विश्ववंदिता. युनिव्हर्सलच आहोत आम्ही, वैश्विक चिंतनच करणारे आहोत. असो, पण शब्दांचा अर्थ नाही कळाला तर गडबड होते. त्यामुळं सगळं गोकुळ शुद्ध झालं आणि आनंद झालं, याचा अर्थ संपूर्ण ब्रजभूमी योगिक भूमी झाली टिल टुडे. आपण काय बघायला जातो त्याच्यावर काय दिसतं हे आहे. आणि मग जेव्हा सगळ्या गोकुळाला हा आनंद होतो आहे, त्याच वेळी गोकुळामध्ये एक गोष्ट घडते. मध्ये काही प्रसंग आहेत, पण आपण थोडं सोयीनुसार मागे पुढे केले. परंपरेने भागवत करणारे असं नाही करत, ते खूप अनुशासन पाळतात आणि ते कठीण आहे. पण आपण सोयीने करतोय, कारण का आपल्याला आनंद मिळवायचा आहे. आपल्याला लगेच कुठलं तरी विमान येणार, चला 7 दिवस झाले आता बसा सगळे बरं आहे याच्यामध्ये. आपल्याला काही नाही, आपल्याला मस्त जगायचं आहे, नातवंडांचं यश बघायचं आहे, समृद्धीचा अनुभव घ्यायचा आहे आणि आनंदी राहायचं आहे आणि अनासक्त राहायचं. तर हे सगळं एका बाजूने घडत असताना कंसाच्या मनामध्ये हे सगळं जात होतं. ह्याला मारला, त्याला मारला, त्याला मारला, नाना पराक्रम केले. तर मग कंसाच्या मनात लक्षात आलं त्याच्या की आपला शत्रू जो आहे तो देवकीचा 8वा पुत्र म्हणजे हाच आहे, नंदबाबांच्या घरी असलेला. तर आता ह्याला कोणत्या ना कोणत्या तरी बहाण्याने संपवलं पाहिजे. मग कसं संपवायचं? तर त्याच्या मंत्रिमंडळातल्या लोकांनी सल्ला दिला की काहीतरी सोहळा आयोजित केल्याशिवाय आपण त्यांना बोलवू नाही शकत. म्हणजे नुसतंच या कसं म्हणायचं, काही निमित्त असतं. पण धनुर्याग करू. मग धनुर्यागाचं निमित्त झालं आणि निमंत्रण द्यायला गेलं. अक्रूराला पाठवलं आणि अक्रूराला सांगितलं की तू जा आणि दाऊजींना, बलराम दादाला आणि कन्हैयाला म्हणजे कृष्णाला, दोघांना घेऊन तू मथुरेमध्ये ये. आता अक्रूर एकदम गदगद होऊन गेला. त्याचं कारण असं की तो जरी कंसाबरोबर राहत असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये कृष्णाविषयीची प्रीती होती. याचा अर्थच असा आहे की एखाद्या वेळी संगत चुकते, पण आज जर ते दिव्य स्पंदन असेल तर त्याच्याशी प्रामाणिक राहावं. म्हणजे अ गुड मॅन इन बॅड कंपनी असं होतं कधी कधी. शशी थरूरचं झालं की नाही, तसं होतं कधी कधी. संजयाचं पण झालं होतं, धृतराष्ट्राबरोबर होता.
त्याला सगळं कळत होतं की भगवंत काय बोलतायत. म्हणजे जे अगदी निवडक श्रोते होते भगवद्गीता पहिल्यांदा ऐकणारा, त्यात अर्जुन, धृतराष्ट्र आणि संजय होते. म्हणजे पहिल्यांदा ज्यांनी ऐकली गीता, गीता ऐकून अर्जुनाचं चित्तवृत्तीत परिवर्तन झालं. संजयाला मधून मधून आनंदही होत होता. मुहुर्मुहू मुहुर्मुहू भगवद्गीतेत तो म्हणतो ना की अंगावर शहारे येत आहेत वगैरे, आणि त्याला आवडतंय श्रीकृष्ण काय सांगतायत ते. पण तो धृतराष्ट्राचा पक्ष सोडत नाहीये. म्हणून मनाने खूप सद्भाव आहे पण राहतोय दुष्टांबरोबर, तर त्या सज्जनतेला काही अर्थ नाही. एक तर अर्जुनासारखा सगळा विषाद दूर करून युद्धसज्ज झालं पाहिजे, म्हणजे सत्कर्म सज्ज झालं पाहिजे. नुसतंच डोळ्यात पाणी आणि खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय असं करून काही उपयोग नाही. आणि तिसऱ्या प्रकारचा श्रोता आहे धृतराष्ट्र. 18 अध्याय ऐकल्यानंतर काडी इतकाही फरक नाही पडला. तर आज शेवटचा ग्रहपाठ आहे. आपण कोणत्या कॅटेगरीचे श्रोते होतो असं आपलं स्वतःला विचारायचं. अर्जुन, संजय की धृतराष्ट्र. ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा चिडले भाष्य करताना. ते म्हणाले महापुराच्या पाण्यात रेडा बसावा तसा धृतराष्ट्र आहे. इतकं कठोर शब्द व्हा. 2च शब्द ज्ञानेश्वरीत कठोर आहेत. एक धृतराष्ट्राला रेडा म्हटलं महिषा, आणि गावंढे आहात तुम्ही, म्हणजे अक्कल नाही. 2च कठोर शब्द आहेत. तिसरा कठोर शब्द नाहीच आहे ज्ञानेश्वर. असो, अक्रूराच्या मनामध्ये की आज मला भेटणार ते, आज मला भेटणार, आणि कंसाने आपल्यावर ही जबाबदारी सोपवली. त्याचा एक कारण आहे की अक्रूर हा थोडा यादव वंशीय असल्यामुळं जीन्स तसे आहेत त्याचे, आपोआपच कृष्णाविषयी प्रेम त्याला वाटते. पण स्वार्थापायी म्हणा, भीतीपायी म्हणा, तो कंसाच्या जवळ आहे. असो, जसा तो द्वारकेहून वृंदावनाकडे निघाला तशी त्याच्यातली कृष्णभक्ती वाढत वाढत गेली. आणि तो म्हणाला की मी ज्या भगवंताला भेटायला चाललो आहे तो तर गावातल्या लोकांबरोबर राहणारा वावरणारा साधा खेडूत माणूस आहे. अशा वेळी मी रथात बसून जाणं योग्य आहे का? आता मथुरा ते वृंदावन अंतर फार नाही आहे. निम्म्या रस्त्यापर्यंत त्याच्यात इतकी सात्विकता जागृत झाली होती की त्याने रथ सोडून दिला. चालला, तो चालत निघाला. रथ येतोय बरोबर, हा पायी निघाला. आणखीन थोडा पुढे गेल्यावर त्याच्या मनात असं आलं की ज्या भगवंताला मी भेटायला चाललेलो आहे तो किती साधेपणाने राहतो. मग मी पायात चपला वगैरे हे उपरणं त्यांनी काढून सगळं रथात ठेवलं. श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या वृंदावनातल्या एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे. मैया सारखी म्हणायची कि अच्छे घर के बेटे हो तुम, ढंग के कपड़े पहन के जा. तर ते म्हणायचं की ना मैया मैं यही पहनो, एक काय जे लंगोटी बंडी. तो म्हणे तू हर बात के लिए हमें मना क्यों करता है लल्ला? ठीक है कपड़े ढंग के नहीं पहनते तो पग रखा तो पहनो, मैं पायात तरी काहीतरी घालून जा. तो म्हणे नाही, तो उड्या मारत निघाला. मग ते म्हणायचे कमसा एक बात तो मान लो कि बाल तो संवर के जाओ, केस तरी विंचरून जा, काय भांग पाडून जा. तो म्हणा तसंच निघाला. एक दिवशी ती विचारते की तू मुद्दाम माझ्या विरुद्ध वागायचं ठरवून जन्माला आलायस का? म्हणजे मी काही म्हटलं की त्याच्या विरुद्ध. तर तू मला सांग का नाही असं करत तू? श्रीकृष्णाने जे उत्तर दिलंय ना, ही गोष्ट तरी आपल्या घरातल्या अजून बोलायला न सुरुवात केलेल्या मुलामुलीला झोपताना रोज ऐकवा. त्याला कळतं की नाही कळतं याचा विचार करून. ज्याला अजून बोलता नाही आलं, बायकोसमोर नाही, ज्याला बोलताच नाही आलं, म्हणजे लहान आहे, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, काय जे असेल ते, रोज ऐकवा. कृष्णाने दिलेलं उत्तर सांगा. किती 2 मिनिटाची गोष्ट आहे. कृष्ण म्हणाला कि मैया मैं अच्छे कपड़े पहन के जाता भी, पदरखा पहन के जाता भी, बाल भी संवर कर जाता, फिर मेरे मित्र मेरे साथ खेलने में हिचकिचाने लगेंगे क्योंकि उनके पास अच्छे कपड़े नहीं है.
उनके पास पदर का नहीं, कैसे ही बाल वैसे बिखरे बिखरे ही आते हैं, मेरे लिए आते हैं. तर माझे मित्र माझ्यापासून दूर जायचे नसतील तर मित्रांसारखंच मला वागलं पाहिजे. किती प्रेम आहे बघा, किती करुणा आहे. कशासाठी ही करुणा? तर त्या मित्रांचा उद्धार करायचा आहे ना. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. मार्गाधारे वर्तावे, सगळ्यांबरोबर चालावं. कारण का सगळ्यांना आपल्याला योग्य दिशेने घेऊन जायचं आहे. पण मी कोणीतरी स्पेशल आहे असं कधी म्हण. अलौकिक नोहावे लोकाप्रती, लोकांमध्ये राहावं, लोकांसारखं राहावं. जे काय करायचं लोकांसारखं करावं, तरच लोक आपलं ऐकतील. जे माऊली सिद्धांत रूपाने सांगते आहे तेच श्रीकृष्ण व्यावहारिक पातळीवरती सांगतायत आणि तेच समर्थ रामदास आणखीन व्यावहारिक करतायत. मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. लहान मुलाला धरून चालताना बाप त्याला फरफटत नेत नाही ना. तो जेवढा हळूहळू पावलं टाकतो तेवढाच बाप टाकतो. मुलांच्या चालीने चालावे. त्याला असं सांगत नाही की वाहतुकीचे नियम पाळणं आपल्या स्वतःच्या सुरक्षतेसाठी, सामाजिक दक्षतेसाठी आणि राष्ट्रीय उत्थानासाठी कसं आवश्यक आहे. तो पोरगा म्हणेल की या सैतानाच्या पोटी कुठून जन्माला आलो. तर बाप काय सांगतो? मुलांच्या मनोगते बोलावे. अरे तिकडे नको जाऊ, इकडे आपल्याला मिळणार आहे ते काय पिझ्झा बर्गर इकडे मिळणार. मुलांच्या मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. लोकांना सुद्धा लोकयात्रेमध्येच राहून लोकांना नीट जगता यावं हळूहळू शिकवलं पाहिजे. एकदम सर्वसंग परित्याग करा, अमक करा, तमक करा. मी असं ऐकलं, कोणी सांगितलं मला आठवत नाही. तर कोणी एक सत्पुरुष त्यांची परंपरा पाळणारे ते जेवायला बसतात तेव्हा ते जिथे बसलेले आहेत त्यांचं आसन, त्याच्या अवतीभोवतीच्या 4 फरशांचे जे स्क्वेअर्स असतात त्याला सुद्धा कोणाचा स्पर्श होता कामा. मी म्हटलं ही गजब गोष्ट आहे. त्यांनी काय होतं ते म्हणाले ते विटाळ. कसं काय विटाळ होतं? तुम्ही ज्या फरशीवर बसला त्याच्या अवतीभोवतीचे 4 फरशा आहेत ना, त्या मग काय गोमूत्राने गंगाजलाने धूत असाल, ठीक आहे, ओके. पण असं जर झालं तर 5व्या फरशीवर उभं राहिलेलं तर करंट येतोच ना, काही येत नाही. जर मी धर्मात्मा आहे, धर्माचार्य आहे, व्हॉट एव्हर कॉल इट, आणि मला समाजाला बदलायचं आहे तर मला समाजात गेलं पाहिजे ना. चांदीच्या सिंहासनावर बसणारे आणि अत्यंत महागड्या रीतीनं पाद्यपूजा करणाऱ्या आमच्या धर्माचार्यांनी शेकडो वर्ष दुर्लक्ष केल्यामुळं आमचे आदिवासी बंधू भगिनी इतक्या मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन आणि मुसलमान झाले. तर मग धर्मच नाही टिकला तर धर्माचार्यांना हिंग लावून कोण विचारत आहे? मग आता सुरू झाली ती प्रक्रिया. आता शंकराचार्य सुद्धा झोपडपट्टीत जातात. ज्यांना आम्ही पूर्वी अस्पृश्य म्हणत होतो त्यांच्या वस्तीत जातात. गेलं पाहिजे. आणि नीट लक्षात घेऊया आपण, धर्म जो काही सुरक्षित राहिला आहे तो कष्टकरी, सामान्य माणूस, अडाणी, गरीब, वनवासी यांच्यामुळे राहिला आहे. आणि तुम्ही आम्ही धर्माचं सेलिब्रेशन करतो. आम्ही धर्माचं सेलिब्रेशन करतो. ठीक आहे, अजून सुधारू आपण. सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. संगच्छध्वा संवदत्वा संगो मनांसी जानता. उपनिषद सांगतोय मी फक्त अलीकडची भाषा सांगतो इतकंच. पण जर आमचे साधू संत जसे बहुजन समाजात गेले तसे गेले नसते तर आज कोणता धर्म राहिला असता? एक तर या समाज उतरंडीत खाली आहेत असं समजले जाणारे, अज्ञानाने समजलं जातं तसं खालीवर काही नसतं, समाज समतल आहे. त्यांच्यामुळं आणि घराघरातल्या स्त्रियांमुळं धर्म सुरक्षित राहील. त्यामुळं ते त्यांच्यापर्यंत मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या मनोगते बोलावे, तैसे जनासे शिकवावे हळूहळू. घाई करू नये. असं एकदम कसा समाज बदलेल ना? नाही, शुद्ध शाकाहारी, ओके, इट विल टेक सम टाइम.
मी लहानपणापासून खात आलो, माझ्या घरात शिस्त येते. म्हणजे मी नाही नाही. जे कोणी खाणार आहे, तर आहाराच्यामुळं, भाषेमुळं, परिस्थितीमुळं, परिसरामुळं कोणाची घृणा नका करू. त्याला बदलायचं असेल तर त्याला आपलंसं करा, मग सांगा. इथे एकदा शाकाहार रथ आला होता जबलपूरच्या जैन मंडळीच्या वतीनं. कुंद कुंद महाराजांचं ते रथ होतं. तर मला त्या रथाच्या स्वागताला बोलवलं. बहुधा एक मुनी होते, वीरसागरजी महाराज होते कदाचित, हां बहुतेक, आता नाव आठवत नाही, खूप वर्ष झाली. आणि माझ्या मनात त्यांच्याविषयी अगाध प्रेम होतं, श्रद्धा होती. मी त्यांना गुरुस्थानीच मानत होतो, वीरसागरजी महाराज. त्यांनी पुढे सल्लेखना घेतली मराठवाड्यामध्ये, ते कुंथलगिरीला. तर मी बोललो, शाकाहार रथाचं स्वागत केलं, शाकाहारावर बोललो, 10-15 मिनिटं जे काय बोलायचं बोललो. मी आलो, महाराजांच्या पाया पडलो आणि छान ठीक मांडला ना विषय. ते म्हणाले, हा विषय छान मांड, तुम्ही शाकाहाराची महती खूप सांगितली, पण तुम्ही सांगितलं इतका शाकाहार चांगला नाही आहे बरं. आता तुम्ही मिताहाराविषयी बोलायला का. बघा, मांसाहार वाईटच आहे, शाकाहाराचं इतकं नकोस. आज उपवास आहे, मग काय, किसलेली रताळी, बटाट्याची भाजी, पाव किलो शेंगदाणे घातलेला, अर्धा किलो साबुदाण्याची खिचडी, उपवास करतो त्याच्यापेक्षा ढीगभर भाकरी खाणं, मिताहार. आता हे सुद्धा मॉडर्न डायटिशियन ते सांगतात, तुम्ही दीक्षित संप्रदायी असा की दिवेकर संप्रदायी असा, काही फरक पडत नाही. आता असं म्हटलं जातं की थोडा थोडा घ्या. आणि पूर्वी आपल्याकडे हेच म्हणायचे, तरुतल वास करतल घास, 2 ओंजळीत मावतं तेवढंच अन्न पुरतं. इतकं ताट ते जावायला वगैरे आल्यावर घालावं, म्हणजे ते खातं आणि झोपतं निवांत, काय कटकट. आपण नाही खाऊ, आपण थोडंच खावं, मिताहार. आणि खरंच सांगतो मी तुम्हाला, हा नुसता डाएटचा विषय नाही, हा नुसता आरोग्याचाही विषय नाही, हा विश्व कल्याणाचा विषय. तुम्ही आणि मी जर ठरवलं, गरज असेल तर खाल्लं पाहिजे भरपूर, की आत्ता खातो आहोत त्याच्यातला 1/4 हिस्सा कमी करत राहायचं. आता मी जर समजा 2 भाकरी खात असेल तर अर्धी भाकर वाचवायची, म्हणजे करून वाचवायची नाही, शिळी करून दुसऱ्या दिवशी खायची नाही. करतानाच नवरा बायको आहोत तर 4 भाकरीच्या ऐवजी 3 भाकरी करेन. एवढा एक संकल्प भागवताच्या निमित्ताने जर आपण करू तर वर्षाकाठी महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातल्या 6 आदिवासी जिल्ह्यातल्या कुपोषित मुलांचं वर्षभराचं अन्न आपल्या घरातून आपण पाठवू शकू. पाठवायची पण गरज नाही आहे. कन्झम्पशन कमी झालं तर डिमांड कमी होईल, डिमांड कमी झालं तर ते कुठेतरी शिल्लक राहील, अन्न गोदामामध्ये राहील. आता सरकार अन्न गोदाम गळकट ठेवणार नाही असे आपण विश्वास ठेवू त्याच्यावर, म्हणजे ते अन्न खराब होणार नाही. ते आपल्याला वनवासी मुलांना देता येईल. तुम्हाला माहीत आहे, मेळघाटामध्ये जन्मलेली मुलं वर्षाच्या आत मरतात, कारण का त्यांच्या आईला सकस मिळत नाही, पुढे ते खायला लागल्यावर त्यांना मिळत नाही. आणि त्याचं कारण त्यांची गरिबी नाही आहे, गॉड सेक लक्षात घ्या, त्यांची गरिबी नाही. या देशात जिथे सुदूर प्रांतामध्ये, आता बरंच कमी झालं आहे कोरोनापासून, कारण का सरकार देतं शिधा, पण जिथे अजूनही अन्न पोचत नाही आहे ते त्यांच्या गरिबीमुळे नाही आहे, तर तुमच्या आणि माझ्या अनावश्यक अन्न ग्रहण करण्यामुळे आहे. तर जसं आपण पतवंडाच्या हिश्श्याचं पाणी वाया घालवतोय, तसं या देशातल्या खऱ्या अर्थाने या देशाचा कणा असणाऱ्या गोरगरिबांच्या पोराच्या तोंडचं अन्न काढून आपण आग्रहाने खातोय आणि खिलवतोय. तर स्टॉप इट.
भागवत कळायचं असेल तर हे कळायला पाहिजे की नका खाऊ इतकं, आणि नका पाहुण्यांना आग्रह करून खायला. म्हणजे घरी बोलून त्याला आजारी पाडायचा असं काय व्रत वगैरे घेतलंय का आपण? नका, तू बास म्हणाला तर बास म्हणावं. हा लाजू नाही म्हणून म्हणावं, असं संकोच करू नका. पण सावकाश जेव्हा असं मात्र 2-3दा म्हणावं. शहाणा असेल त्याला कळेल की सावकाशचा अर्थ काय होतो. सावकाशमध्ये अवकाश असा शब्द आहे. अवकाशचा अर्थ आहे पोकळी. तर पोटात थोडी पोकळी शिल्लक राहील इतकंच जेवा, तड लागेल इतकं जेवू नका. हां, आता श्रावणी सोमवार केलाय, 5 वाजले की थाळीभर होगी, वाटीभर तूप खा. आता कसं काय शक्य आहे? मग भगवान शंकर म्हणतील की अरे हे पचणं सोपं आहे का तुला? असो, गमतेचा भाग सोडत. आणि मग कंसानीच ठरवलं की ह्यांना बोलवून घ्यायचं. धनुर्याग केला, सगळ्यांना निमंत्रण दिली होती, यांनाही दिला. अक्रूराच्या मनामधलं प्रेम होतं, त्यांनी प्रथम रथ सोडला, मग पायताणं सोडली. जशी जशी वृंदावनाची भूमी जवळ यायला लागली, तो म्हणाला चालत जाणं ठीक नाही, तर दंडवत घालत जायला लागलं. आजही आपल्याकडे बघतात, गोवर्धनाची परिक्रमा करतात अशी दंडवत घालत. पंढरपूर तुळजापूरलाही जाणारे आहेत लोक बरेच. आणि मग मनात विचार सुरू झाला, बघा कंसाचा निरोप घेऊन आलाय, हळूहळू भक्ती निर्माण झाली आहे. ही सगळी प्रोसेस लक्षात घ्यायची आहे. ह्यात अक्रूराने काय केलं, मग लोटांगण घालत जाताना कपडे मळले असतील तर बदलायला दुसरे कपडे घेतले होते का बरोबर वगैरे, असला. आपण काही विद्यापीठातले शिक्षित नाही आहोत, आपण संत पीठातले शिक्षक आहोत. त्यामुळं मतलब काय आहे तो लक्षात घ्यायचा. परिवर्तन कसं होत जातं साधकाच्या वृत्तीत. आणि मग शेवटी अगदी वृंदावनाची शिखरं दिसायला लागली, तेव्हा अक्रूराच्या मनामध्ये आला, मला ओळखतील ना ते. ही एक विलक्षण अवस्था आहे भक्तीतली. 100 जण जातात, किती जण भेटतात, आणि आपली भेट तर कधी झाली आठवतही नाही. ओळखतील ना ते. तू देवाला ओळखणं फार महत्वाचं नाहीये, देव तुला ओळखतो की नाही. अज्ञानाने आहे, पण आस्थेने आहे. देव ओळखतोच आपल्याला. देव आपल्याला चांगलं ओळखतो, आपल्याला ओळखू नाही तो. आणि पुढे त्यांच्या मनामध्ये असा भाव आला की प्रथम भेटल्यावर मला काय म्हणून हाक मारतील, अक्रूरजी की अक्रूर काका. नातं जोडायचं आहे. नातं हळूहळू आपल्याला पण असं करता आलं पाहिजे. मग त्याला वेगवेगळ्या संबोधनाने बोलवावंच, पण शेवटी म्हणावं, यार बाद झालं कौतुक, चल फिरायला. आणि मग गुरुजींचं लक्ष सोडून तो द्वारकाधीश आपल्याबरोबर येतो. तो म्हणतो की अरे, ते सगळे अलंकार वगैरे मी फार कंटाळलो होतो, चला आता मस्त 4 पुतळ्यापाशी गप्पा मारत बसू. आवडतं त्याला, त्याच्याशी ऋणानुबंध असला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं अक्रूरातलं परिवर्तन. प्रत्यक्षात तो रथातनं उतरला होता का, मग किती किलोमीटर रथात बसला होता, आपल्याला काय तर रथाचं भाडं द्यायचं नाही किलोमीटरवर. त्यामुळं असले हिशोब घालू नाही. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा, पुस्तकी ज्ञानाने परमार्थ कळत नाही, पुस्तकाने नाही मस्तकाने तो कळतो.